बघा या ठिकाणी today's our topic is cell reaction and cell representation. Today's our topic is cell reaction and cell representation. Today's our topic is cell reaction and cell representation. Cell reaction and cell representation. Cell reaction and cell representation. आपण या ठिकाणी प्रिव्हियस लेक्चर मध्ये या गॅलियन सेल बद्दल डिस्कशन केलं होतं. प्रिव्हियस लेक्चर मध्ये हा जो सेल आहे या सेलचं आपण डिस्कशन केलं होतं. याच्यामध्ये या दोन सेलचं आपण डिस्कशन केलं होतं. याच्यामध्ये ZnSO4चं ॲक्वायर्ड सोल्युशन घेतलं होतं ॲज अ इलेक्ट्रोलाइट म्हणून. ZnSO4चं ॲक्वायर्ड सोल्युशन घेतलं होतं ॲज अ इलेक्ट्रोलाइट म्हणून आणि याच्यामध्ये झिंकचा रॉड असा इन्सर्ट केलेला होता. याच्यामध्ये असा एक झिंकचा रॉड आपण याच्यामध्ये असा इन्सर्ट केलेला होता इलेक्ट्रोड आणि या झिंकचा रॉड मधले झेडियम दोन इलेक्ट्रॉन लूज होऊ लागला. हा झिंकचा रॉड वेट लॉस होऊ लागलं, त्याचं रिड्यूस होऊ लागलं, त्याचं म्हणजे तुकडे झेडियमचे त्याच्यामध्ये येऊ लागले सोल्युशन मध्ये Zn2+O आणि दोन इलेक्ट्रॉन जे रिलीज झाले ते इलेक्ट्रोड थ्रू या कंडक्टिंग वायर थ्रू इकडे जाऊ लागले. झेडियम काय करायला, झेडियमचा रॉड झिंकचा रॉड तुटून रिड्यूस होऊन वेट लॉस होऊन त्या ठिकाणी एक झेडियम बाहेर पडला की ते दोन इलेक्ट्रॉन लूज करायला आणि Zn2+O सोल्युशन मध्ये आलं. झिंकच्या रॉडचं काय व्हायलं, तो झेडियम सोल्युशन मध्ये आला Zn2+O आणि दोन इलेक्ट्रॉन रिलीज करायला. रिलीज केलेले दोन इलेक्ट्रॉन कंडक्टिंग वायर थ्रू तिकडे जाऊ लागले. इथं CuSO4चं सोल्युशन होतं आणि या CuSO4च्या सोल्युशन मध्ये आपण या ठिकाणी CuSO4चं जे कॉपर सल्फेटचं ब्लू कलर सोल्युशन होतं, या सोल्युशन मध्ये Cu2+ आणि SO4 2- होते आणि Cu2+ इकडून दोन इलेक्ट्रॉन आले की प्रत्येक Cu2+ ते दोन इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करू लागला आणि Cu2+ दोन इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करून Cu मध्ये कन्वर्ट होऊ लागला. अशा या सेल मध्ये सेल रिएक्शन होत्या. इतर झेडियम दोन इलेक्ट्रॉन डोनेट करायला, लॉस करायला. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स मीन्स ऑक्सिडेशन. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स मीन्स ऑक्सिडेशन. इथं झेडियमचं ऑक्सिडेशन व्हायला कारण झेडियमने इलेक्ट्रॉन लॉस केले. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स मीन्स ऑक्सिडेशन. किंवा झेडियमचा चार्ज 0 होता, आता +2 झाला. झेडियमचा चार्ज 0 होता, आता +2 झाला. म्हणजे या ठिकाणी झेडियमचा पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज झाला आणि इन्क्रीज इन पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे ऑक्सिडेशन और लॉस ऑफ इलेक्ट्रॉन मीन्स ऑक्सिडेशन. कारण इन्क्रीज इन पॉझिटिव्ह चार्ज मीन्स ऑक्सिडेशन, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स मीन्स ऑक्सिडेशन. अरे इलेक्ट्रॉन लॉस केले तर पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज होईल. तर या ठिकाणी जे आहे तर झेडियमचं काय झालं, ऑक्सिडेशन झालं. म्हणजे या सेलमध्ये ऑक्सिडेशन रिएक्शन झाली आणि हमेशा ऑक्सिडेशन रिएक्शनच होत असते लेफ्ट साइडच्या सेलने. या सेलचं नाव लेफ्ट सेल, या सेलचं नाव लेफ्ट सेल, या सेलचं नाव ऑक्सिडेशन सेल, या सेलचं नाव एनोड सेल, या सेलचं नाव काय होतं ते या ठिकाणी निगेटिव्ह सेल होतं. या सेलचं नाव या ठिकाणी खाली जाऊन ते सगळं बंद करायला पुरण कोणी त्याला ते बंद करायला, सगळं कम्प्युटर वगैरे सगळं बंद करायला. तुम्ही असलं बंद तरी बंद. इकडं रिडक्शन झालं होतं, दोन लावून घे. रिडक्शन झालं होतं
म्हणजे या ठिकाणी CuSO4 या ठिकाणी रिडक्शन झालं होतं, कारण Cuचा काय पॉझिटिव्ह चार्ज डिक्रीज झाला, इथं 2+ होता, इकडे 0 झाला. इथं 2+ होता, इकडं 0 झाला, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज काय झाला, तर त्या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज डिक्रीज झाला. इकडं +2 होता, तिकडे 0 झाला, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज डिक्रीज झाला. डिक्रीज इन पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे रिडक्शन. किंवा गेन ऑफ इलेक्ट्रॉन, सीयूनं 2 इलेक्ट्रॉन गेन केले, म्हणजेच काय झालं, त्याचं रिडक्शन झालं. आणि या ठिकाणी म्हणून आपण या सेलला इथं तर ऑक्सिडेशन रिॲक्शन झाली, या ठिकाणी रिडक्शन रिॲक्शन झाली. याला आपण लेफ्ट हाफ सेल किंवा ऑक्सिडेशन हाफ सेल किंवा एनोड हाफ सेल किंवा निगेटिव्ह हाफ सेल म्हणतो याला. आणि याला आपण राईट हाफ सेल, रिडक्शन हाफ सेल, कॅथोड हाफ सेल किंवा पॉझिटिव्ह हाफ सेल म्हणतो. याच्याबद्दल आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये डिस्कशन केलं आहे. आज आपण ही जी काय ऑक्सिडेशन हाफ सेलची जी रिॲक्शन आहे आणि रिडक्शन हाफ सेलची जी रिॲक्शन आहे, या दोन रिॲक्शनचा वापर करून सेल रिॲक्शन कशी लिहायची असते, आजच्या लेक्चरमध्ये आपण ऑक्सिडेशन हाफ सेल ची जी रिॲक्शन आहे, ऑक्सिडेशन रिॲक्शन, आणि रिडक्शन हाफ सेलची जी रिॲक्शन आहे, या दोन सेलच्या दिल्या असतील तर त्याच्यापासून सेल रिॲक्शन कशी लिहायची याचं आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कशन करणार आहोत. त्याच्यानंतर ऑक्सिडेशन हाफ सेलला जी रिॲक्शन झाली त्या रिॲक्शनचं रिप्रेझेंटेशन कसं करायचं असते, रिडक्शन हाफ सेलला जी रिॲक्शन झाली त्याचं रिप्रेझेंटेशन कसं करायचं असते, आणि जे सेल रिॲक्शन आहे त्या सेल रिॲक्शनचं रिप्रेझेंटेशन कसं करायचं असते ते आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार. काय करणार, ऑक्सिडेशन हाफ सेल, रिडक्शन हाफ सेल, ऑक्सिडेशन हाफ सेल, रिडक्शन हाफ सेल, याच्यावरून सेल रिॲक्शन कशी लिहायची. दुसरी गोष्ट, ऑक्सिडेशन हाफ सेल कसा रिप्रेझेंट करायचा असते, रिडक्शन हाफ सेल कसा रिप्रेझेंट करायचा, आणि सेल रिॲक्शन कशी रिप्रेझेंट करायची ते आपण आजच्या लेक्चरमध्ये या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. सेल रिॲक्शन आणि सेल रिप्रेझेंटेशन. आत्ताचा जो इलेक्ट्रोड होता, आत्ताची जी या ठिकाणी ही डायग्राम होती, याच्यामध्ये या डायग्राम मध्ये झिंकचं ऑक्सिडेशन झालं आणि झेडियमनं 2 इलेक्ट्रॉन लूज केले होते, म्हणजे हा जो ऑक्सिडेशन सेल आहे, हा ऑक्सिडेशन सेल आहे, किंवा याला आपण असंही म्हणू शकतो ऑक्सिडेशन रिॲक्टर. ऑक्सिडेशन रिॲक्टर, ऑक्सिडेशन रिॲक्शन कुठं होत असते ऑक्सिडेशन रिॲक्शन, ऑक्सिडेशन रिॲक्शन ऑलवेज कुठं होते, ते एनोडवर. ऑक्सिडेशन रिॲक्शन ऑलवेज कुठं होत असते, ऍट एनोडवर होत असते. ऑक्सिडेशन म्हणजे काय, द लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स किंवा increase in positive charge, increase in positive charge म्हणजे ऑक्सिडेशन. आणि ऑक्सिडेशन एनोडवर होते, आणि एनोडवर काय होतं, एनोडवर झालेली जी रिॲक्शन आहे तिथं होता झेडियम, झिंकचा रॉड होता सॉलिड, ZnSO4च्या सोल्युशन मध्ये डिप्लॉय केलेला झिंकचा रॉड होता, आणि या झिंकनं 2 इलेक्ट्रॉन्स, झिंकनं काय केलं होतं,
तर 2 इलेक्ट्रॉन्स डोनेट केले होते, लूज केले होते आणि हा जडियन 2+ मध्ये कन्वर्ट झाला होता, एक्वायर्ड सोल्युशन मध्ये आला होता. अशी रिॲक्शन या ठिकाणी या एनोडवर घडली होती. ऑक्सिडेशन रिॲक्शन एनोडवर झाली होती. जडियन 2+ एक्वायर झाला होता आणि 2 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी जे आहे तर काय झाले होते तर लूज केले होते. इकडे काय झालं तर या हाफ सेल मध्ये रिडक्शन हाफ सेल आहे, त्याच्यामध्ये कॉपरने 2 इलेक्ट्रॉन गेन केले होते आणि कॉपर मध्ये कन्वर्ट झाला होता. Cu2+ Cu मध्ये कन्वर्ट झाला होता. Cu2+ Cu मध्ये कन्वर्ट झाला होता. ती रिॲक्शन मी या ठिकाणी लिहितो, त्याला आपण रिडक्शन रिॲक्शन. कोणती रिॲक्शन? रिडक्शन रिॲक्शन. रिडक्शन रिॲक्शन. आणि रिडक्शन रिॲक्शन कुठं होत असते ते ऍट कॅथोड. कॅथोडवर रिडक्शन रिॲक्शन होत असते आणि एनोडवर ऑक्सिडेशन रिॲक्शन होत असते आणि कॅथोडवर रिडक्शन रिॲक्शन होत असते. कॅथोडवर रिडक्शन रिॲक्शन होते, पण रिडक्शन म्हणजे काय? गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स. गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स, right? Gain of electrons means reduction. किंवा increase in positive charge means oxidation. Decrease in positive charge means reduction. Decrease in positive charge. Decrease in positive charge means reduction. आणि कॅथोडवर कोणती रिॲक्शन झाली होती तर कॅथोडवर जो Cu होता तो 2+ कुठं होता? एक्वायर्ड सोल्युशन मध्ये होता. यानं काय केलं होतं? 2 इलेक्ट्रॉन गेन केले होते आणि तो Cu सॉलिड मध्ये कन्वर्ट झाला होता. रेड कलरचा प्रेसिपिटेट त्या ठिकाणी या सेल मध्ये कॅथोड वाला जो सेल आहे तिथं रिडक्शन रिॲक्शन झाली, त्या ठिकाणी ही रिॲक्शन झाली होती. Cu2+ Cu मध्ये कन्वर्ट झाला होता. या रिॲक्शनला आपण कोणती रिॲक्शन म्हणतो आणि या रिॲक्शनला आपण कोणती रिॲक्शन म्हणतो तर या रिॲक्शनला आपण हाफ ऑक्सिडेशन रिॲक्शन असं म्हणतो. आणि या रिॲक्शनला आपण रिडक्शन रिॲक्शन किंवा हाफ रिडक्शन सेलवर झालेली रिॲक्शन आणि हा ऑक्सिडेशन सेलवर झालेली ही रिॲक्शन आहे. आता याच्यावरून आपल्याला पूर्ण सेलची रिॲक्शन लिहायची. ही तर एनोडवर झालेली रिॲक्शन आहे. जडियाने सोबत सोल्युशन घेतलं, झिंकचा रॉड इकडे केला, झिंकच्या रॉड मधून जडियन बाहेर आला, 2 इलेक्ट्रॉन डोनेट केले जडियनला, जडियन 2+ झाला आणि इलेक्ट्रॉन कंडक्टिंग वायर थ्रू तिकडे गेले रिडक्शन सेलमध्ये, कॅथोडवर गेले. आता कॅथोडवर कॉपरने 2 इलेक्ट्रॉन गेन केले आणि Cu+ मध्ये कन्वर्ट झाला. या रिॲक्शनला कोणती रिॲक्शन म्हणणार? हाफ ऑक्सिडेशन सेल रिॲक्शन. That reaction is half reduction cell reaction. अरे बाबा, that reaction is called as half oxidation cell reaction किंवा oxidation reaction.
and that reaction is called as half reduction cell reaction. या ठिकाणी रिडक्शन रिॲक्शन इथं या सेलमध्ये झालेली रिॲक्शन होय ही या सेलमध्ये झालेली या हाफ सेलमध्ये नॉट सेल ही या हाफ सेलमध्ये झालेली रिॲक्शन ही या हाफ सेलमध्ये झालेली रिॲक्शन आता आपल्याला टोटल सेलची रिॲक्शन लिहायची टोटल सेलची रिॲक्शन लिहायची हा ऑक्सिडेशन सेलची रिॲक्शन आपल्याकडे आहे हा रिडक्शन सेलची रिॲक्शन आपल्याकडे आहे आता आपल्याला टोटल सेलची रिॲक्शन लिहायची आहे टोटल सेलची रिॲक्शन लिहायची हा ऑक्सिडेशन सेलची रिॲक्शन आहे हा रिडक्शन सेलची रिॲक्शन आहे सेल रिॲक्शन लिहायची आहे सेल रिॲक्शन लिहिते वेळेस या ठिकाणी सेल रिॲक्शन लिहिते वेळेस सेल रिॲक्शन लिहिते वेळेस सेल रिॲक्शन लिहिते वेळेस हाफ ऑक्सिडेशन रिॲक्शन half oxidation cell reaction half oxidation cell reaction half oxidation cell reaction and half reduction cell reaction half oxidation cell reaction and half reduction cell reaction यांच्यामधून इलेक्ट्रॉन कॅन्सल करायचे असतात इलेक्ट्रॉन कॅन्सल करायचे असतात या ठिकाणी सेल रिॲक्शन लिहायची हा ऑक्सिडेशन सेल रिॲक्शन आणि हा रिडक्शन सेल रिॲक्शन वरून सेल रिॲक्शन जर लिहायची असेल तर हा ऑक्सिडेशन सेल रिॲक्शन आणि हा रिडक्शन सेल रिॲक्शन या दोघा जणांची ऍडिशन करायची पण ऍडिशन करते वेळेस अशा पद्धतीने ऍडिशन करायची की त्याच्यातले इलेक्ट्रॉन कॅन्सल झाले पाहिजे सेल रिॲक्शन मध्ये इलेक्ट्रॉन नाही यायला पाहिजे हाफ ऑक्सिडेशन रिॲक्शन आणि हाफ रिडक्शन रिॲक्शन वरून सेल रिॲक्शन लिहिते वेळेस हाफ ऑक्सिडेशन रिॲक्शन आणि हाफ रिडक्शन रिॲक्शन वरून सेल रिॲक्शन लिहिते वेळेस त्या दोन रिॲक्शनची ऍडिशन करायची आणि त्याच्यातले इलेक्ट्रॉन कॅन्सल करायचे आता या ठिकाणी बघा सर्वात पहिले आपल्याला सेल रिॲक्शन लिहायची नेक्स्ट सेल रिॲक्शन आता सेल रिॲक्शन जर लिहायची असेल तर आपण या दोन रिॲक्शनची ऍडिशन करणार सेल रिॲक्शन जर लिहायची असेल आपण या दोन रिॲक्शनची ऍडिशन करणार कोणत्या दोन रिॲक्शनची ऍडिशन करणार पहिली रिॲक्शन हाफ ऑक्सिडेशन रिॲक्शन जडियन सॉलिड काय केला जडियनना दोन इलेक्ट्रॉन डोनेट केले जडियन उचलला एलिमेंट आहे 3D सिरीजचा एलिमेंट आहे आणि दोन इलेक्ट्रॉन डोनेट केले म्हणजे जडियननं दोन इलेक्ट्रॉन कुठं डोनेट केले अरे जडियनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन का तर जडियनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन जडियन स्कॅंडियम टिटॅनियम व्हॅनेडियम क्रोमियम मॅग्नीज कॉपर टू झिंक फर्स्ट हाफ सिरीज कुठून कुठपर्यंत आहे 3D सिरीज पहिली 3D सिरीज स्कॅंडियम टू झिंक बोले तो झिंकचा ॲटॉमिक नंबर 30 झिंकचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन काय मग तर झिंकचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन अर्गॉन 3D सिरीजचा एलिमेंट आहे हा 3D सिरीजचा 3D 4D 5D 6D
3D सिरीजचा एलिमेंट आहे आणि 3D4S 3D मध्ये किती इलेक्ट्रॉन 3D मध्ये 10 इलेक्ट्रॉन एस मध्ये किती इलेक्ट्रॉन एस मध्ये 2 इलेक्ट्रॉन झेडियन 2 प्लस मध्ये कन्वर्ट झाला म्हणजे 4S मधले 2 इलेक्ट्रॉन शिकणं दुसऱ्याला डोनेट केले याच्याबद्दल डिटेल डिस्कशन आपण ट्रान्झिशन आणि इन ट्रान्झिशन एलिमेंट नावाचा जो चॅप्टर आहे त्याच्यात जेव्हा आपण ट्रान्झिशन एलिमेंट नावाचा टॉपिक डिस्कस केला त्याच्यामध्ये आपण याच्या डिटेलमध्ये डिस्कशन केलं जर नसेल तर ट्रान्झिशन एलिमेंटचा व्हिडिओ बघून घ्या आपण या ठिकाणी हा पहिले ऑक्सिडेशन रिएक्शन लिहिली पुन्हा हा रिडक्शन रिएक्शन लिहिणार आपण ऑक्सिडेशन रिएक्शन लिहिली आता आपण रिडक्शन रिएक्शन लिहिणार Cu2 प्लस एक्वायस या ठिकाणी समोर काय आहे समोर आहे या ठिकाणी इथं यानं 2 इलेक्ट्रॉन गेन केले ना 2 इलेक्ट्रॉन यानं गेन केले गेन 2 इलेक्ट्रॉन यानं गेन केले 2 इलेक्ट्रॉन्स गेन केलेल्या Cu2 प्लस 2 इलेक्ट्रॉन गेन केले आणि कन्वर्ट कशामध्ये झाला Cu सॉलिड मध्ये कन्वर्ट झाले कशामध्ये कन्वर्ट झाला Cu सॉलिड मध्ये कन्वर्ट झाले तर नेक्स्ट रिएक्शन लिहायची या 2 रिएक्शनची ऍडिशन नेक्स्ट रिएक्शन लिहायची म्हणजे हा ऑक्सिडेशन रिएक्शन आणि हा रिडक्शन रिएक्शन याची ऍडिशन करायची करा ऍडिशन इलेक्ट्रॉन इकडे 2 या ठिकाणी इकडे 2 इलेक्ट्रॉन या ठिकाणी इकडे 2 इलेक्ट्रॉन कॅन्सल झाले आणि इकडले 2 इलेक्ट्रॉन कॅन्सल कारण +2 इलेक्ट्रॉन कडे गेले -2 इलेक्ट्रॉन 2 इलेक्ट्रॉन 2 इलेक्ट्रॉन कॅन्सल झाले 2 इलेक्ट्रॉन कॅन्सल झाले तर या ठिकाणी इथं काय येईल बघा 2 इलेक्ट्रॉन कॅन्सल झाले ऍडिशन करून पहिले झेडियन सॉलिड पहिले फर्स्ट ऑफ कलर बदलेंगे आपण या ठिकाणी झेडियन सॉलिड प्लस Cu2 प्लस एक्वायस इकडल्या बाजूला काय राहिलं रिएक्टंट साइडला राहिलं झेडियन सॉलिड Cu2 प्लस एक्वायस या बाजूला काय राहिला या बाजूला राहिला झेडियन 2 प्लस आणि या ठिकाणी झेडियन 2 प्लस आणि Cu सॉलिड आणि झेडियन 2 प्लस म्हणजे सोल्युशन मध्ये एक्वायस दॅट रिएक्शन इज कॉल्ड सेल रिएक्शन एकच पक्का लक्षात ठेवायचं हा ऑक्सिडेशन सेल रिएक्शन आणि हा रिडक्शन सेल रिएक्शन म्हणून त्याची जर सेल रिएक्शन लिहायची असेल त्याच्यामधले इलेक्ट्रॉन कॅन्सल होणं आवश्यक आहे आणि इलेक्ट्रॉन कधी कॅन्सल होतील जर प्रोडक्ट साइडच्या इलेक्ट्रॉनची संख्या आणि रिएक्टंट साइडच्या इलेक्ट्रॉनची संख्या जर सारखी असेल तर ते कॅन्सल होईल 2 रिएक्शनची ऍडिशन करते वेळेस एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा 2 रिएक्शनची ऍडिशन करते वेळेस एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा रिएक्टंट साइडला आणि प्रोडक्ट साइडला सेम टर्म असेल आणि त्याची क्वांटिटी बी सेम असेल इकडे 2 तर तिकडे बी 2 तर ते कॅन्सल होईल या ठिकाणी तसं या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागते हाफ ऑक्सिडेशन सेल रिएक्शन आणि हाफ रिडक्शन सेल रिएक्शन लिहायचे असेल नेट सेल रिएक्शन लिहायची असेल नेट सेल रिएक्शन म्हणजे या 2 रिएक्शनची ऍडिशन करायची पण ते ऍडिशन करते वेळेस रिएक्टंट साइडचे आणि प्रोडक्ट साइडचे इलेक्ट्रॉन कॅन्सल झाले पाहिजे आपण जे आहे याचं डिस्कशन आपण प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये केलेलं आहे काय हे अपलोड आहे प्रिव्हियस लेक्चर मध्ये याचं डिस्कशन केलेलं आहे इथं हा ऑक्सिडेशन रिएक्शन झाली होती हा रिडक्शन रिएक्शन झाली होती ह्या रिएक्शन आपण इथंच लिहिल्या होत्या पण आपलं सेल रिएक्शन कशी लिहायची याचं डिस्कशन राहिलं होतं याचं डिस्कशन आपण या ठिकाणी सेल रिएक्शनचं या ठिकाणी जे आहे केलेलं आहे तर मी तुम्हाला या ठिकाणी
अजून एक हाफ ऑक्सिडेशन रिॲक्शन आणि हाफ रिडक्शन रिॲक्शन देतो. त्याच्यावरून आपण सेल रिॲक्शन कशी लिहायची ते बघू. मी सेलचं रिप्रेझेंट म्हणजे दोन रिॲक्शन देतो. आपण डायरेक्ट आता काय करू, दोन रिॲक्शन घेऊ वेगळ्या. एक हाफ ऑक्सिडेशन रिॲक्शन घेऊ, हाफ रिडक्शन रिॲक्शन घेऊ आणि त्याच्यावरून त्याची सेल रिॲक्शन लिहू. या ठिकाणी त्याच्यासाठी मी समोरच्या पेजवर जातो. या ठिकाणी ऑक्सिडेशन हाफ ऑक्सिडेशन रिॲक्शन, हाफ ऑक्सिडेशन रिॲक्शन, हाफ ऑक्सिडेशन रिॲक्शन मी या ठिकाणी लिहितो आणि हाफ रिडक्शन रिॲक्शन मी या ठिकाणी लिहितो. हाफ ऑक्सिडेशन रिॲक्शन मी या ठिकाणी लिहितो, हाफ रिडक्शन रिॲक्शन मी या ठिकाणी लिहितो आणि त्याच्यावरून नेट सेल रिॲक्शन आपण लिहू. नेट सेल रिॲक्शन लिहायची म्हणजे इलेक्ट्रॉन कॅन्सल करायचे. नेट सेल रिॲक्शन लिहायची म्हणजे फक्त इलेक्ट्रॉन कॅन्सल करायचे. एक्झाम्पल काय आहे बघा. एक्झाम्पल आपण घेऊ. या ठिकाणी इथं या ठिकाणी इकडं निकेल घेऊ आपण, सॉलिड. यानं 2 इलेक्ट्रॉन लूज केले, 2 इलेक्ट्रॉन लूज केले, 2 इलेक्ट्रॉन लूज केले आणि कन्वर्ट कशामध्ये झाला, Ni2+ मध्ये झाला. हा सुद्धा कोणत्या सिरीजचा एलिमेंट आहे, डी ब्लॉकचा एलिमेंट आहे हा. आणि कोणत्या सिरीजचा आहे, 3D सिरीजचा आहे. 3D सिरीजचा एलिमेंट आहे हा. 2 इलेक्ट्रॉन डोनेट केले, 2s मध्ये डोनेट केले, निकेल Ni2+ मध्ये कन्वर्ट झाला. 2 इलेक्ट्रॉन डोनेट केले, 2 इलेक्ट्रॉन लूज केले, 2 इलेक्ट्रॉन लूज केले म्हणजे निकेलचं इथं काय झालं, तर निकेलचं ऑक्सिडेशन झालं. कारण लॉस ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे ऑक्सिडेशन. निकेलला 2 इलेक्ट्रॉन ते डोनेट केले म्हणजे निकेलचं झालं ऑक्सिडेशन. म्हणून ही हाफ ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे. आणि हाफ ऑक्सिडेशन रिॲक्शन होत असते रे, तर हाफ ऑक्सिडेशन रिॲक्शन होत असते ऍट एनोड वरच हाफ ऑक्सिडेशन रिॲक्शन होत असते. आणि हाफ रिडक्शन रिॲक्शन कॅथोड वर होत असते. आणि या रिॲक्शनला आपण काय म्हणत असतो, तर या रिॲक्शनला आपण या ठिकाणी हाफ ऑक्सिडेशन सेल रिॲक्शन असं म्हणत असतो. आणि याला आपण हाफ रिडक्शन, काय, हाफ रिडक्शन सेल रिॲक्शन असं म्हणत असतो. या ठिकाणी आता कॅथोड, हाफ रिडक्शन सेल रिॲक्शन. Ag आहे समजा, इकडे सिल्वरचा रॉड आहे, Ag प्लस येतं +1 ऑक्सिडेशन स्टेज. एक प्लस आहे म्हणजे इलेक्ट्रॉन किती ऍक्सेप्ट करेल, 1 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करेल न्यूट्रल होण्यासाठी. गेन ऑफ 1 इलेक्ट्रॉन, 1 इलेक्ट्रॉन गेन कर का 2 इलेक्ट्रॉन गेन कर. इलेक्ट्रॉन गेन केला म्हणजे रिडक्शन झालं, इलेक्ट्रॉन गेन केला म्हणजे रिडक्शन झालं. गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स मीन्स रिडक्शन. आणि या ठिकाणी हा Ag+ कशामध्ये कन्वर्ट झाला, Ag सॉलिड मध्ये कन्वर्ट झाला. ही आपली जी आहे, ही आपली कोणती रिॲक्शन आहे, हाफ ऑक्सिडेशन सेलची रिॲक्शन आहे.
आणि ही कोणती रिॲक्शन आहे तर हा रिडक्शन सेलची रिॲक्शन आहे. आता आपण लिहिणार काय आहोत तर आपण लिहिणार आहोत सेल रिॲक्शन किंवा त्यालाच आपण नेट सेल रिॲक्शन किंवा त्यालाच आपण नेट सेल रिॲक्शन असं म्हणतो. सेल रिॲक्शन सेल रिॲक्शन म्हणजे काय असते? हा ऑक्सिडेशन सेल रिॲक्शन आणि हा रिडक्शन सेल रिॲक्शन याची ऍडिशन असते. आणि ऍडिशन करते वेळेस एक गोष्ट पक्का लक्षात ठेवायचं, इलेक्ट्रॉन्स रिॲक्टंट साइडचे प्रोडक्ट साइडचे कॅन्सल झाले पाहिजे. तर असं शुद्ध मराठीमध्ये लिहिलेलं आहे. सेल रिॲक्शन लिहिते वेळेस हा ऑक्सिडेशन सेल आणि हा रिडक्शन सेल रिॲक्शन यांच्यामधून इलेक्ट्रॉन कॅन्सल करायचे असतात. दोन रिॲक्शनची ऍडिशन करायची असते या आणि त्याच्यातून इलेक्ट्रॉन कॅन्सल करायचे असते. या ठिकाणी आता आपण काय करणार मग या दोन रिॲक्शनची ऍडिशन करणार. पण इलेक्ट्रॉन कॅन्सल झाले पाहिजे आणि इलेक्ट्रॉन तेव्हाच कॅन्सल होतील जेव्हा रिॲक्टंट साइडच्या आणि प्रोडक्ट साइडच्या इलेक्ट्रॉनची संख्या सारखी असेल तेव्हाच इलेक्ट्रॉन कॅन्सल होतील. तर या ठिकाणी बघा ही रिॲक्शन लिहितो. आय विल ट्राय टू कॉपी दॅट रिॲक्शन हिअर. कॉपी या ठिकाणी जे आहे थोडस या ठिकाणी बघा या ठिकाणी या दोन रिॲक्शनची ऍडिशन करायची. सेल रिॲक्शन लिहिली. पहिली रिॲक्शन half oxidation reaction, half oxidation reaction. Second reaction, half reduction reaction, half reduction reaction. या दोघांची काय करायची तर ऍडिशन करायची. ऍडिशन काय करता ऍडिशन करा बाबा. पण इलेक्ट्रॉन कॅन्सल झाले पाहिजे. हा ऑक्सिडेशन रिॲक्शन आणि हा रिडक्शन रिॲक्शन याच्यावरून नेट सेल रिॲक्शन लिहिते वेळेस त्या दोन रिॲक्शनची ऍडिशन करायची असते. हा ऑक्सिडेशन सेल रिॲक्शन आणि हा रिडक्शन सेल रिॲक्शन याच्यावरून सेल रिॲक्शन लिहिते वेळेस त्या दोन रिॲक्शनची ऍडिशन करायची असते आणि त्याच्यामधून इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी कॅन्सल करायचे असतात. चला इलेक्ट्रॉन जेव्हा कॅन्सल होतील रिॲक्टंट साइडच्या इलेक्ट्रॉनची संख्या या दोघांच्या रिॲक्टंट साइडच्या इलेक्ट्रॉनची संख्या आणि प्रोडक्ट साइडच्या इलेक्ट्रॉनची संख्या जर इक्वल असेल तर ऍट दॅट टाइम इलेक्ट्रॉन कॅन बी कॅन्सल. पण सध्या तरी इकडे दोन इलेक्ट्रॉन आहेत प्रोडक्ट साइडला आणि इकडे एक इलेक्ट्रॉन आहे. सध्या यांची वजाबाकी होऊ शकते, सबस्ट्रॅक्शन होऊ शकते. 2 इलेक्ट्रॉन मधून 1 इलेक्ट्रॉन जर मायनस केला तर एक इलेक्ट्रॉन पलीकडल्या बाजूला सेल रिॲक्शन मध्ये ऍडिशन जर आता केली तर शिल्लक राहील. अशी ते ऍडिशन करता येते कारण इलेक्ट्रॉन तर पूर्ण कॅन्सल झाला पाहिजे. मग इलेक्ट्रॉन कधी कॅन्सल होते तर प्रोडक्ट साइडच्या आणि रिॲक्टंट साइडच्या इलेक्ट्रॉनची संख्या जर सेम असेल तर काय होते तर त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन काय होते तर त्या ठिकाणी कॅन्सल होते. मग इलेक्ट्रॉनची संख्या सेम नाही. या ठिकाणी प्रोडक्ट साइडला 2 इलेक्ट्रॉन रिॲक्टंट साइडला 1 इलेक्ट्रॉन आहे. तर या ठिकाणी काय करू आपण याच्यामध्ये जे आहे तर याला 2 इलेक्ट्रॉन करू. आता 2 इलेक्ट्रॉन करायचं असेल तर काय करावं लागेल. अरे 10व्या वर्गाला लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल मध्ये लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल 2x + 3y इक्वल्स टू 7 आणि या ठिकाणी x - 2y इज इक्वल्स टू 5. दोन व्हेरिएबल पैकी कोणत्यातरी एका व्हेरिएबलचा कोइफिशियंट सेट करा मल्टिप्लाय करून. इथं तेच करायचं. 2 इलेक्ट्रॉन तिथं इथं 2 इलेक्ट्रॉन आला. 2 इलेक्ट्रॉन आणण्यासाठी याला 2 न मल्टिप्लाय करावं लागेल. याला मल्टिप्लाय केलं 2 याला मल्टिप्लाय केलं 2 याला मल्टिप्लाय केलं. मग आता मात्र रिॲक्टंट साइडच्या आणि प्रोडक्ट साइडच्या इलेक्ट्रॉनची संख्या झाली सेम. आता मात्र रिॲक्टंट साइडच्या इलेक्ट्रॉनची आणि प्रोडक्ट साइडच्या इलेक्ट्रॉनची संख्या झाली सेम.
संख्या सेम झाली म्हणून हे कॅन्सल झाले. या ठिकाणी संख्या सेम झाली म्हणून हे कॅन्सल झाले. 2 इलेक्ट्रॉन 2 इलेक्ट्रॉन. बाकीच्याची एडिशन करा. रिॲक्टंट साईडच्या क्रम ज्या काही राहिल्या त्या घेऊन टाका. प्रोडक्ट साईडच्या क्रम ज्या राहिल्या ते लिहून टाका. अजूनही काही सेम क्रम असतील रिॲक्टंट साईडला आणि प्रोडक्ट साईडला तर त्याचं ऍडिशन सबट्रॅक्शन होते, पण सेम क्रम नाही. इकडे Ni आहे, तिकडे Ni2+ आहे. या ठिकाणी इथं Ni लिहितो. या ठिकाणी आपण थोडं असं सरकवून घेतली. या ठिकाणी अशी या ठिकाणी रिॲक्शन काय आहे तर Ni. कसा आहे Ni? या ठिकाणी आहे Ni आणि Ni कसा आहे? Ni सॉलिड आहे. त्याच्यानंतर इकडे काय आहे? 2Ag+ आहे, एक्वायस आहे. या ठिकाणी या प्रोडक्ट साईडला काय राहिलं? Ni2+ एक्वायस आणि 2Ag सॉलिड. सर या Ag सॉलिड 2Ag सॉलिडला मी पहिले लिहितो, Ni2+ एक्वायसला नंतर लिहितो. जमते का? जमते. हेच रिॲक्टंट आणि हेच प्रोडक्ट. रिॲक्टंट मागं कोणी झाली हे पहिले नंतर ते लिहिलं काय अडचण किंवा पहिल्या याच्यातलं पहिल्या रिॲक्शन पहिले नंतरच्या रिॲक्शन मध्ये नंतर लिहिलं मी. तुला जर वाटलं हे पहिले लिहायचं काय अडचण नाही. तर अशी हा ऑक्सिडेशन रिॲक्शन आणि हा रिडक्शन रिॲक्शन वरून आपण या ठिकाणी नेक्सेल रिॲक्शन या ठिकाणी लिहिलेली आहे. या लेक्चर मध्ये तर तसं आपल्याला सेल रिप्रेझेंटेशन, हा ऑक्सिडेशन सेलचं रिप्रेझेंटेशन, हा रिडक्शन सेलचं रिप्रेझेंटेशन आणि टोटल सेलचं रिप्रेझेंटेशन आपल्याला शिकायचं होतं. वेळ झाला भरपूर, तुम्ही बसले. त्याच्यामुळे नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण रिप्रेझेंटेशन बद्दल बोलू. आपण आजच्या लेक्चर मध्ये फक्त हा ऑक्सिडेशन रिॲक्शन आणि हा रिडक्शन रिॲक्शन जर दिली असेल तर त्याच्यावरून नेक्सेल रिॲक्शन लिहायची कशी असते याचं डिस्कशन केलं. आणि कशी लिहायची असते? हा ऑक्सिडेशन सेल रिॲक्शन आणि हा रिडक्शन सेलच्या रिॲक्शन वरून नेक्सेल रिॲक्शन सेल रिॲक्शन लिहिते वेळेस त्या दोन रिॲक्शनची ऍडिशन करायची असते आणि त्याच्यातून इलेक्ट्रॉन कॅन्सल झाले पाहिजे. त्याच्यासाठी मल्टिप्लाय करून रिॲक्टंट साईड प्रोडक्ट साईडचे इलेक्ट्रॉन सेम करून घ्यायचे आणि त्याला त्या ठिकाणी कॅन्सल करायचे. या ठिकाणी आपण दाखवू. पुढच्या लेक्चर मध्ये आपण सेल रिप्रेझेंटेशन बद्दल या ठिकाणी डिस्कशन करू.